नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, बंगाल उपसागरामध्ये एक चक्रीवादळ आलं आहे आणि ते चक्रीवादळाच्या त्या हा चक्रीवादळ 28 तारखेपासून मध्यरात्रीपासूनच ते विजयवाडा, विशाखापट्टणम या ठिकाणी येत आहे. तसेच 28 तारखेला ते 11, 12 ते 4च्या टायमाला विजयवाडा आणि पुढील वाटचाल ते छत्तीसगड, आंध्रा तसेच कर्नाटक या राज्यामध्ये देखील दाखल होण्याची शक्यता आहे 28 आणि 29 तारखेला. तसेच शेतकरी मित्र, 29 तारखेला हे चक्रीवादळ छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यामध्ये येत आहे. त्यामुळं याचा प्रभाव महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात खूप जाणवणार आहे. तर मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव 28 तारखेला चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच वणी, चंद्रपूर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा तसेच नागपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. इकडे पाहिलं असता उमरखेडा तसेच देगलूर, अहमदपूर, उदगीर आणि लातूरच्या काही भाग या भागामध्ये देखील 28 तारखेला याचा प्रभाव जाणवणार आहे. जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 28 तारखेलाच रात्री 10च्या टायमाला लातूर जिल्हा पूर्ण लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, परभणी, माजलगावचा काही भाग, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेडा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच यवतमाळ, वर्धा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. कांडली आणि नागपूरला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे 28 तारखेला देखील. तसेच हा पाऊस परत 29 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे 29 आणि 30 तारखेला. तर 29 तारखेला पुसद, हिंगोली, उमरखेडा, परभणी, नांदेड, परळी, माजलगाव, तसेच पिटी, तुळजापूरचा काही भाग, लातूर, उदगीर, देगलूर या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 29 तारखेला. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 29 तारखेला परत मराठवाड्यामध्ये सोलापूर तसेच अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पिटी, केज, बीड, जामखेड, पैठण, माजलगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 29 तारखेला हा पाऊस मनमाड, चाळीसगाव, वैजापूर, संभाजीनगर, सिल्लोड, जालना या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच चिखली, लोणार, जिंतूर, परभणी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे जिंतूर आणि परभणीला 29 तारखेला. तसेच हिंगोली, नांदेड, अहमदपूर, देगलूर या भागामध्ये देखील पाऊस आहे. आणि वाशिम, उमरखेडा, कारंजा, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अकोटा, चेलपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसा पाऊस वणी, चंद्रपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. उमरेड, भंडारा या भागामध्ये देखील 29 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूरच्या भागामध्ये जास्त जोर पावसाचा राहणार आहे. 29 तारखेला रात्री 8च्या टायमाला मुसळधार टाईप पावसात चंद्रपूर, वणी, मोकणा, वर्धा, उमरेड या भागामध्ये राहणार आहे. तसेच यवतमाळ, आर्वी या भागामध्ये मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे 29 तारखेला 8च्या टायमाला. यवतमाळ, अमरावती, अकोला या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील राहणार आहे. बीड, माजलगाव या भागामध्ये देखील राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.